रात्री मला महाराजांनी बोलावून घेतलं. गवाक्षातून गंगेच्या शांत पाण्याकडे एकटक पाहत ते बोलू लागले. कुंती, मी आता राजवाडा सोडणार आहे. जिथं वैभवाचा विलास असतो तिथं संयमाचा वास नसतो. माणसाला सगळ्यात जास्त प्रिय त्यांचं जीवन असतं. इथं राहून मला संयमानं कधीही वागता येणार नाही. जीवनाचं रक्षण करता येणार नाही. उद्या मी राजवाडा सोडून नागशक पर्वतावर निघून जाणार आहे. पण महाराज, माझं हृदय हेलावून गेलं. कुंती, मला माहीत आहे तुला मी काहीच देऊ शकलो नाही. सौख्याच्या हिमालयावरून दैवानं तुला आज वास्तवतेच्या खोल दरीत लोटून दिलं आहे. इथं राहून तू माझ्यासाठी अश्रू ढाळावेत हे मला कधीही आवडणार नाही. तू परत माहेरी जा. माद्रीलाही ते समजावून सांग. महाराज, मी काय म्हणते ते ऐका तर खरं. कुंती, विजेच्या एकाच लोळात विशाल वृक्षावर निर्धास्तपणे विसावलेल्या वेली कोसळून खाली पडतात. या क्रूर शापानं तुम्हा दोघींची तीच अवस्था झाली आहे. माणसाच्या बाबतीत भवितव्य हे उंदराला क्रूरपणाने खेळवणाऱ्या निर्दयी मांजरासारखं आहे. जा. महाराज, मी काय म्हणते ते तुम्हाला ऐकावंच लागेल. देहाला सोडून सावली दूर राहू शकत नाही. वृक्षाला सोडून मुळ्या वाढू शकत नाहीत. पतीशिवाय आर्य स्त्रिया एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाहीत. आम्ही दोघींनी आपल्याबरोबर यायचा निर्णय काल रात्रीच केलेला आहे. दैवाबरोबर द्यूत खेळण्याचा दुबळा प्रयत्न करू नकोस कुंती. मनावर विषयाबाबत संयम मिळवणं म्हणजे आकाशाची अनंत पोकळी कुंकुमाच्या करंडकात भरू पाहण्या इतकं अशक्य आहे ते. महाराज, नाताच्या जाळ्याला आमचा मासा लागतो की काय यासाठी जर काळ डोळ्यात तेल घालून टपला असेल तर मीही त्याला दाखवून देईन की मथुरेच्या यादवराजा शूरसेनांशी मी कन्या आहे. आजपासून मी कुंती प्रतिज्ञा करते की तुम्ही माझे पती नसून पुत्र आहात. याशिवाय अन्य कोणतंही नातं मी मनातही आणणार नाही. पण पुत्राशिवाय झालं तरी माता जिवंत राहूच शकत नाही. मला तुम्हाला आपल्याबरोबर न्यावंच लागेल. मी येणारच. कुंती, भावविवश होऊ नकोस. तसं होणार नसेल तर मग मला गंगेत लोटूनच तुम्हाला पुढं जावं लागेल. कुंती, खरोखरच आकाशालाही लाजवेल असं तुझं मन आहे. पण काळानं तुझ्यासारखं रत्न या दुर्दैवी पांडूच्या शापानं भग्न झालेल्या मुकुटात कशाला बसवलं कोण जाणे. ते गदागदा हलवून स्फुंदू लागले. कुरुकुलाच्या सुपुत्राला रडणं शोभत नसतं. साक्षात दैवानेही लोळण घ्यावी इतकी त्याच्या पायांची किंमत आहे. मी त्यांना निक्षून सांगितलं. त्यांनी आपला शोक आवरला. मी भयानक शापानं सगळ्या राजवाड्याची कळाच एका क्षणात त्या भयानक शापानं सगळ्या राजवाड्याची कळाच एका क्षणात नष्ट केली. चांगले 4 दिवस चिंतन करूनच महाराजांनी राजवाडा सोडण्याचा निर्णय केला होता. तो बरोबर होता की काय हे सांगणं कठीण होतं. त्यांचं म्हणणं एकच होतं. वैभवाच्या राजवाड्यात सदैव अंतर्यामी झुरत दुःखी कष्टी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेलं काय वाईट. शिवाय वैभव हे माणसाला भोगी बनवतं. माणूस संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळ्यांशी एक वेळ द्यूत खेळेल, पण आपल्या जीवाशी तो कधीच द्यूत खेळू शकत नाही. वनवास हाच त्यांना संयमासाठी योग्य होता. मलाही ते पटलं. वैभवाच्या निसरड्या कामभूमीवर कोणाचाही पाय घसरणं शक्य असतं. संयमासाठी असावा लागणारा खंबीरपणा आम्हाला वनातच मिळाला असता. आम्ही तिघांनीही अरण्यात जायचा खंबीर निर्णय घेतला. आम्ही राजवस्त्र उतरून ठेवली. अंगावरचे अलंकार राजमातेकडे दिले. कशी कोणाला ठाऊक, पण आम्ही वनात जाणार आहोत ही वार्ता वाऱ्यासारखी नगरात पोहोचली. लोक वाड्यावर गर्दी करू लागले. महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र आम्ही जाणार या नुसत्या कल्पनेनंच दुःखाच्या खाईत लोटले गेले. त्या पराक्रमी पुरुषांच्या निग्रही डोळ्यात सुद्धा अश्रू उभे राहिले. विदुर भावजी महाराजांना अनेक समजावणीच्या गोष्टी सांगू लागले. पण राजवाडा आणि वैराग्य या गोष्टी एकत्र जमणं अशक्य हे महाराजांचं त्यांना एकच उत्तर होतं. नुकताच दिग्विजयाचा डंका वाजवून आलेला सर्वांचा आवडता राजा योगी होऊन अरण्यात राहायला चालला. ज्या हातांनी कौरवाचा राजदंड धरावा तेच हात आता कमंडलू धरणार होते. ज्या मुखांनी विजयी सैन्याला हाणामारीचे प्रोत्साहनपर शब्द ऐकवले होते तेच मुख आता जीवाच्या मुक्तीसाठी आयुष्यभर श्लोकांचं पठण करणार होतं. दैवाइतकं विस्मयाने
विस्मयाचे धक्के देण्याचं सामर्थ्य कशातच नसतं. शेवटी निघताना एक साधं धूत वस्त्र नेसलेल्या महाराजांनी सर्वांना वाकून नमस्कार केला. महाराज भीष्म म्हणाले, पांडू, पूर्वी माझ्या पित्याच्या राजा शंतनूच्या भावानं असाच या राज्याचा त्याग केला होता. त्याचं नाव देवापी. पण त्यानं स्वतःच्या इच्छेनं वनवास पत्करला होता. आज तुला पराक्रमाच्या सिंहासनावरून उठून वैराग्याच्या व्याघ्रचर्मावर बसावं लागतं आहे. ते मात्र केवळ दुर्दैवामुळे. वनात ज्या राजा देवापीचा ब्रह्मलीन आत्मा तुला धैर्य आणि मनःशांती देईल. जा. ज्या कारणासाठी तू राज्य सोडतो आहेस ते कारण मात्र प्राणपणाने सांभाळ. मनावर संयम ठेव. जोपर्यंत हा भीष्म आहे तोपर्यंत कौरवांचा डंका आर्यावर्तात असाच गाजत राहील. मागची चिंता करू नकोस. आम्ही तिघांनी सर्वांचा निरोप घेतला आणि राजवाडा सोडला. आमच्याबरोबर नगरातील एकच व्यक्ती येणार होती, ती म्हणजे धात्री. जणू कुंतीच्या जीवनावर मरेपर्यंत छाया धरण्यासाठीच तिला विधात्यानं पाठवलं होतं. तिची कुणीही समजूत काढू शकलं नाही. आम्ही चौघं नगरातून पायी अनवाणी चाललो. या नगरात मी महाराणी म्हणून आले आणि आता संन्यासिनी म्हणून चालले होते. नगरजन येऊन धडाधडा आमच्या पायांवर लोळण घेत होते. टाहो फोडून सांगत होते, महाराज, महाराणी आमचा त्याग करू नका. हस्तिनापूरला पोरकं करून जाऊ नका. पण आम्हाला जणू काहीच ऐकू येत नव्हतं. आमचे कान सुन्न झाले होते. मन बधीर होती. मागं वळून बघवत नव्हतं. पुढचं काही दिसत नव्हतं. नगराबाहेर आम्ही गंगेवर आलो. तिला पाहताच माझं मन भरून आलं. मला मथुरेची आठवण झाली. यमुनेच्या काठी मथुरेत माझं बालपण गेलं होतं. निरागस आणि निवळ शंख. बालपणातल्या पृथेनं आता कुंतीला बघितलं असतं तर ती काय म्हणाली असती? पृथे, वेड्यासारखं पांढरं वस्त्र नेसून कुठं चालली आहेस? माझ्याबरोबर गोल गिरक्या घेत फुलपाखरू पकडायला ये. मी तिथंच क्षणभर थांबले. तिथून एक पाऊलही पुढं टाकावं असं मला वाटेना. या गंगेनं आजपर्यंत कौरवांच्या किती पिढ्या पाहिल्या असतील, किती विजय बघितले असतील. आजचा प्रसंग मात्र तिच्या मनात कायम कोरलेला राहील. असलं दृश्य तिनं आपल्या जन्मापासून आजवर एकदाही पाहिलं नसेल. माझं धैर्य ढासळू लागलं. ओंजळीत मी मुख झाकून घेतलं. एकाएकी बोटांना कानातील मोत्यांच्या कुंडलांचा स्पर्श झाला. चुकून ती काढून द्यायची राहिली होती. मी ती काढली आणि गंगेच्या पाण्यात सोडली. पाण्याचं एक गोल वर्तुळ मोठं मोठं होत गेलं. माझ्या मनाच्या जलाशयात स्मृतीचं एक वलय उठलं. वर्षापूर्वीच मी 2 जिवंत सोनेरी कुंडलं अशीच अश्वनदीला अर्पण केली होती. आणि आज ही राजमातेची शेवटची निशाणी असलेली मोत्याची कुंडलं गंगेला अर्पण केली जात होती. आता कुंती मोकळी होती, बाहेरून आणि आतूनही. आता तिचे पाय पतीच्या मागून नेतील तिकडे जाणार होते. कुठेच अडखळणार नव्हते. स्त्रीचा जन्म काही साध्य करण्यासाठी कधीच नसतो, सारे समर्पण करण्यासाठीच असतो. हस्तिनापुराहून आम्ही नागशत पर्वतावर आलो. उत्तरेकडल्या त्या पर्वतावर हस्तींचे भरपूर कळप राहत होते. राजवाड्यातील सवयीमुळे अरण्यातला घोंघावणारा वारा आम्हाला खायला आल्यासारखा वाटे. त्या वाऱ्यानं हत्तींचे कळप बिथरून जात. ची ची करीत सरळ सरळ ते आमच्या जवळून इतस्ततः धावत. त्या पर्वतावर आम्ही कसे तरी 1 महिनाभर राहिलो आणि नंतर पुढं निघालो. आता आमच्यासाठी ठराविक अशी दिशा नव्हती. आम्ही ठरवू तीच आमची दिशा होती. पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधनानं एकत्र बांधलेले आम्ही 4 जीव होतो. महाराज दूर गेलेत असं पाहून माद्री ढसाढसा रडे. मी स्वतःला सावरून तिलाही सावरीत असे. नागशत पर्वतावरून आम्ही चैत्ररथ पर्वतावर आलो. चैत्ररथावर थोडं दिवस राहून गंधमादन पर्वताकडे वळलो. वाटेत हिमालय लागला. त्याच्या दर्शनानं मात्र मला थोडा धीर आला. सगळीकडे विखुरलेलं नुसतं पांढरशुभ्र बर्फच बर्फ होतं. निरनिराळ्या रंगांनी नटलेल्या नटव्या जगाला त्या पर्वताच्या रूपानं जणू विधाता आपले पांढरे शुभ्र स्वच्छ दात विस्फारून हसत होता. हिमालयात आम्हाला मुनिवर व्यास भेटले. ते घोर तपश्चर्या करून हस्तिनापुरालाच परत चालले होते. त्यांनी आश्चर्यानं विचारलं, पांडू, तू हिमालयात कसा? महाराजांनी त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला.
मी त्यांना नमस्कार केला. मला आशीर्वाद देताना ते म्हणाले, कुंती, दुर्वासांची वाणी खरी ठरेल, तू वीरांची जननी होशील. महाराजांनी आश्चर्यानं चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांना उद्देशून ते म्हणाले, पांडू, कुंती कोण आहे हे तुला कळलेलं नाही. जगात ते कोणालाही कळणार नाही. जा तुम्ही. ते निघून गेले, मंद मंद पदक्षेप टाकीत एखाद्या मंद झुळकेसारखे. व्यासांच्या उद्गारावरून महाराज काहीतरी विचारतील अशी भीती मला पडली होती. पण दैवानं कृपा केली आणि त्यांनी त्याविषयी मला लगेच तेव्हा काही हटकलं नाही. हिमालयातून आम्ही गंधमादन पर्वतावर आलो. तिथं इंद्रद्युम्न सरोवराच्या काठी थोडे दिवस राहिलो. तेथून हंसकूट पर्वत ओलांडून सर्वात शेवटी शतशृंग पर्वतावर आलो. या पर्वतावर निळी सरोवरं होती, हिरवीगार वनराई होती, निरनिराळी फळझाडं होती, हरणांचे आणि सशांचे कळप होते. हा सप्तशृंग पर्वत म्हणजे निसर्गदेवतेच्या हिरव्या वस्त्राचा निळा पदर होता. एका सरोवराकाठी त्या पर्वतावर आम्ही पर्णकुटी उभी केली. आम्ही इतका प्रवास केला होता की नंतर हस्तिनापूर कोणत्या दिशेला राहिलं हे कळलंही नाही. त्या सगळ्या अरण्यात मानववस्तीचं एवढंच एक निशाण होतं, पर्णकुटीचं. कौरवांचा दिग्विजयी राजा आपल्या 2 लाडक्या पत्नींसह त्या पर्णकुटीत राहू लागला. निळं आकाश त्याच्या पर्णकुटीवर छत्र ढळू लागलं. अरण्यातले उंच उंच वृक्ष त्याला विंझण वारा घालू लागले. निरनिराळ्या कंदमुळांच्या जाळ्या वेली आणि फळझाडं त्याचं भोजनाचं तबक भरू लागले. अरण्यातली गवताची शय्या त्याला आपली कुशीत घेऊ लागली. सकाळी पूजा करून दिवसभर महाराज अरण्यात फळं आणि कंदमुळं शोधण्यासाठी जात. संध्याकाळी परत येत. आम्ही सरोवरातून पाणी आणून पर्णकुटी सारवणं, पूजेची तयारी करणं अशी कामं करू लागलो. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. हस्तिनापूरची आठवणही कमी कमी होऊ लागली. हस्तिनापूर सोडून 2 वर्ष झाली होती. महाराज थोडं कृश दिसू लागले होते. वाढलेल्या दाढीमुळे ते वयानं मोठे दिसू लागले. नेहमीच ते कसल्या तरी गूढ विचारात सापडल्यासारखे वागू लागले. त्यांच्या मनाचा थांग लागणं कठीण होतं. जरुरीपेक्षा ते एकही जादा शब्द बोलत नसत. कधी चुकूनही हसत नसत. एके दिवशी एक हरणाचं गोंडस पाडस त्यांच्या पायांजवळ आलं आणि आपल्या खरबरीत जिभेनं त्यांचा पाय चाटू लागलं. मला वाटलं ते त्याला हळूच दूर लोटतील, पण खाली बसून त्यांच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला. त्यांनी त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला आणि त्याला आपल्या कवेत घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. ते लहान मुलासारखे मुसमुसू लागले. माझ्या मनात एक अतिशय भयानक विचार येऊन गेला. अति मानसिक त्रासामुळे महाराजांना वेड लागलं की काय? घाबरून मी विचारलं, असं काय करता? माझ्याकडे न पाहताच त्या पिल्लाच्या कातडीवर आपला गाल घाशीत ते म्हणाले, कुंती, कसं सांगू? निपुत्रिकाला जर या लोकातच नाही तर मग स्वर्गलोकात तरी कुठली जागा असेल? त्याच्या मृत्यूबरोबरच जग त्याला विसरणार नाही काय? मी दिग्विजयी सम्राट नाही तर दैवाच्या दारातला भिकारी आहे. माझ्याबरोबर माझं नाव असतं पावेल. त्यासाठी का आपण दुःखी आहात? तसं असेल तर दुर्वास ऋषींच्या मंत्रानं मी आपल्या नावासाठी पुत्र निर्माण करेन. दुर्वास ऋषींनी मला देवाहुतीनं मंत्र दिला आहे. महाराजांना मी दुर्वास ऋषींच्या यज्ञयागाची जरूर तेवढीच माहिती दिली. कुंती, या पांडूला अपयशाच्या सगळ्या गर्गेतून सावरण्यासाठीच का तुला विधात्यानं माझी पत्नी केलं आहे? महाराज, लवकर या पर्णकुटीत आपल्याला हवा तसा सद्गुणी पुत्र दिसेल. मी तो विषय तेथेच थांबवला. पुढं काही दिवसांनी एका प्रातःकाळी मी आचमनाकरिता पाणी घेतलं आणि डोळे मिटले. मंत्रांचे शब्द माझ्या मनाच्या कुंभात गरगर फिरू लागले. त्यांच्या प्रत्येक उच्चाराबरोबर माझ्या शरीराची जाणीव नष्ट होऊ लागली. सर्व जगाचा भार सोसणाऱ्या धरतीच्या नावानं स्मरण करून मी यमदेवतेला आवाहन केलं. माझ्या सर्वांगाची एक ज्योत झाली. धरतीतून एक ज्योत आली आणि त्या ज्योतीतून गेली. जाताना तेजाचं संक्रमण करून गेली. मला हळूहळू शरीराची जाणीव होऊ लागली. कंदमुळं आणि फळं खाऊन जगलेला माझा देह थरथरू लागला.
मी धाडकन खाली कोसळले. त्या दिवसापासून मी अबोल झाले. मला एकांत आवडू लागला. शांततेची ओढ लागली. कोणीही मोठ्यानं बोललेलं मला खपेना. परत एक अनुभूत जीवनाला सुरुवात झाली. शरीर कणाकणांनी फुलू लागलं. योग्य कालानंतर एके दिवशी पहाटे माझ्या पोटात दुखू लागलं. मी माता झाले. एक सौम्य आणि शांत चेहऱ्याचं बालक जन्माला आलं. सर्वांची मुखं आनंदानं उजळून गेली. सर्वांनी त्याचं नाव युधिष्ठिर ठेवलं. युधिष्ठिर पर्णकुटीत वाढू लागला. तो कधीच रडत नव्हता, पण कधीही हसतही नव्हता. नदीच्या डोहासारखी त्याची चर्या सदा शांत होती. डोळे विशाल होते. महाराज त्याला खेळण्यावर स्वतःला विसरू लागले. आम्हाला हस्तिनापूरचा तर विसर पडलाच होता, पण आता आमच्या दुःखांचाही विसर पडला. युधिष्ठिर 1 वर्षाचा झाला. दुसऱ्या वर्षीच वायुदेवतेपासून मला आणखी एका पुत्राची प्राप्ती झाली. त्याची अंगलट अतिशय रेखीव आणि भक्कम होती. त्याला आम्ही सर्वांनी भीम हे नाव ठेवलं. तो वायूसारखा गतिमान होता. एक क्षणसुद्धा त्याला एका ठिकाणी बसावं असं वाटत नसे. भीमानंतर इंद्रदेवापासून आणखी एका पुत्राचं वरदान मला मिळालं. ते सावळ्या रंगाचं बालक अतिशय तरतरीत होतं. भर दुपारी त्याचा जन्म झाला. त्याच्या काळ्या भोर डोळ्यातून तेजाच्या ठिणग्या बाहेर पडत. त्याचं आम्ही अर्जुन असं नाव ठेवलं. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांच्या कलकलाटानं पर्णकुटी हादरू लागली. मला माझं जीवन सार्थ झाल्याचं समाधान वाटू लागलं. ते कोण होतील, काय करतील याबद्दल मी, धात्री आणि महाराज घटकांघटकात चर्चा करू लागलो. धात्री नेहमी म्हणे, हा भीम कधी कोणाचं ऐकणार नाही. तो मिळेल त्याला झोडपूनच काढणार. एक क्षणभर तरी स्थिर बसणं याला माहीत आहे का? आमचे हे संवाद माद्री मात्र एका कोपऱ्यात बसून अबोलपणानं ऐकू लागली. ती कुणाशी काही बोलेना. तिचं असं वेगळंच जग तयार होऊ लागलं. ती का दुःखी होती ते मला समजलं. स्त्रीचं दुःख जाणायला स्त्रीला वेळ लागत नाही. तिला अपत्याची ओढ लागली होती. सरोवराच्या काठी तिला मी एकदा विचारलं, माद्री, तू पुत्रासाठी का दुःखी आहेस? उत्तर देण्याऐवजी मला मिठी मारून ती स्फुंदू लागली. तिची पाठ थोपटीत मी म्हणाले, माद्री, तू कुरुकुलाची सून आहेस. अशी रडू नकोस. तुला सुद्धा मुलं होतील. सरोवरातील ओंझळभर पाणी घेतलं आणि डोळे मिटून मी दुर्वासांचं स्मरण केलं. माद्रीला समोर बसवून मी तिच्या हातावर ते पाणी सोडलं. धडाधड मंत्र म्हणू लागलो. भात्यातून बाण बाहेर पडावे तसं माझं शरीर रिक्त होत आहे असं मला वाटू लागलं. शेवटी सर्व मंत्र म्हणून झाले. मी डोळे उघडले. माद्रीला विचारलं, आता तुला मंत्रांचे शब्द आठवतात का? तिनं हो म्हणून मान डोलावली. मंत्रांचे शब्द आठवण्याचा प्रयत्न मीही करू लागले, पण मला काही आठवेना. स्मृतीच्या सगळ्या कानाकोपऱ्यात मी झाडून पाहिलं, पण कुठूनही मंत्राचा प्रतिसाद येईना. आज कुंतीनं स्वतःची शेवटची शक्ती ही दुसऱ्याला अर्पण केली होती. आता ती एक साधी स्त्री होती. एक यःकश्चित स्त्री. मुलं आणि पती हीच तिची संपत्ती होती. कस्तुरी काढून घेतलेल्या मृगीसारखी मी सरोवरावरून पर्णकुटीत आले. माद्रीला पुढं 2 मुलं झाली. त्यांची नावं नकुल आणि सहदेव ठेवण्यात आली. आता पर्णकुटीत 9 माणसं राहू लागली. महाराज, माद्री, मी, धात्री आणि 5 कुमार. हस्तिनापूर सोडून आम्हाला 10 वर्ष झाली होती. पर्वतावरच्या वाऱ्यासारखा काळ धावत होता. या 10 वर्षात कुरुकुलाचं काय झालं, हस्तिनापुराचं काय झालं, आम्हाला त्यापैकी काहीच कळलं नाही. ज्या पर्वतावर आम्ही राहत होतो तो दुर्गम होता. सहसा कुणीही त्या दिशेला कधी अरण्यात प्रवेश करीत नसे. बाहेरच्या गोष्टी म्हणजे आम्हाला स्वप्नातील भूमी होती. हे अरण्य हाच आमचा वाडा होता. इथले निरनिराळे प्राणी हेच आमचे सोबती होते. पक्ष्यांचं संगीत हीच आमची करमणूक होती आणि आम्ही अरण्यवासी झालो होतो.